नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पुण्यातून. पुण्यातील महापालिकेच्या रुग्णालयावर एफडीएच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली. रुग्णांना खोकल्याचे औषध सुठ्या स्वरूपात बाटलीमध्ये, जखमेवर लावण्यासाठी मलम देखील कागदावरती दिल्याचा गंभीर असा प्रकार समोर आलाय. कारण रुग्णांना खोकल्याचे औषध सुठ्या स्वरूपात बाटलीमध्ये देण्यात आले, तर जखमेवर लावण्यासाठी मलम सुद्धा कागदावरती देण्यात आले. या सगळ्या कारवाईविषयी एफडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. पाहूयात. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयाच्या औषध विभागावरती सध्या एफडीएने छापेमारी केलेली आहे. आपण बघू शकतो की एफडीएचे अधिकारी या ठिकाणी सगळ्याची तपासणी करत आहेत. काही औषधं जे आहेत त्याचे नमुने एफडीएचे अधिकारी घेताना आपल्याला दिसत आहेत. अनेक गोरगरीब लोक जे आहेत त्या ठिकाणी रुग्णालयात येतात, उपचार घेतात आणि हीच औषधं जी आहेत ती या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कडून जे आहे ते रुग्णांना दिलं जातं. आणि या सगळ्या औषधामध्ये हे जे लाल खोकल्याचं औषध आहे हे खरं तर सर हे खोकल्याच्या औषधासंदर्भातली काय विषय, काय विषय आहे? बॉटल पॅक्समध्ये आता पॅकिंग द्यायची आहेत पेशंटला. का बरं? त्या संदर्भात कारण पेशंटला मी बाटल्या आणायला सांगतो त्याबरोबर क्लीन असतात नसतात त्यासाठी विजिट आहे. हे खोकल्याचं औषध आहे, खोकल्याचे औषध आहे. मग ते आता तुम्ही पुढे बॉटल पॅक आता हो, आम्हाला उपलब्ध झालं, आम्ही पेशंटला बॉटल पॅकमध्ये सप्लाय करू. खेडकर साहेब, काय हा सगळा प्रकार आहे? औषधं दिसत आहेत, तुमची सगळी इथं पंचनामे दिसत आहेत, कारवाई दिसत आहे, काय याच्यामध्ये एक तक्रार प्राप्त झाली होती. हे जे सिरप आहे ते याच्यामधनं लूज करून त्याचं डिस्पेन्सिंग केलं जातं रुग्णांना. तर त्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगी आम्ही इथे आलो आणि त्या अनुषंगी सॅम्पल घेतलेले आहेत. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं आहे. सर काय नेमकं याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळं प्रथमदर्शनी दिसलेलं आहे? कशाचं औषध आहे? खोकल्याचं सांगितलं जातं. खोकल्याचं औषध आहे, ते फक्त लूज केलेलं आहे आणि लूज करून ते रुग्णांना, कारण की हे मोठ्या जारमध्ये येतं, ते लूज करून रुग्णांना 100 ml बॉटलमध्ये दिले जातं. हॉस्पिटलचे पण अधिकारी आहेत. सर काय होतं याच्यामध्ये? अशा पद्धतीने देता तुम्ही सगळं? काय नाही, पेशंटला देतो, पण काय काय वेळेस याच्यात कंटामिनेशन व्हायचे चान्सेस असतात पेशंटचे. बरं, त्याच्यामुळे कधीपासून छापेमारी चालू आहे? सर आज दुपारपासून आलेले आहेत. आपण बघू शकतो की दुपारपासून ही सगळी एफडीएची छापेमारी सध्या सुरू आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.